इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. नमस्कार श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात मी जान्हवी भागवत आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, हिमोफिलिया, थॅलेसेमिया आणि सिकल सेल हे अनुवांशिक गंभीर आजार आहेत. याविषयी सर्वांना माहिती व्हावी आणि योग्य ती काळजी घेता यावी म्हणून दिनांक 1 मे ते 8 मे हा थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र जनजागृती सप्ताह साजरा केला जातो. हे आजार नेमके काय आहेत, त्यांची तपासणी, उपचार पद्धती आणि शासकीय रुग्णालयाचं यातलं योगदान याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी डॉक्टर उत्तमराव कांबळे, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी यांना आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय. नमस्कार सर, आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. सर, सुरुवातीला मी आपल्याला अशी विनंती करेन की आपण आपला परिचय आमच्या श्रोत्यांना करून द्यावा. नमस्कार, मी डॉक्टर उत्तमराव कांबळे, जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथे वैद्यकीय अधिकारी या पदावरती कार्यरत आहे. माझ्याकडं डायलिसिस, NCD म्हणजे असंसर्गजन्य रोग आजार, हिमोफिलिया, थॅलेसेमिया आणि सिकल सेल ॲनिमिया ह्या सर्व कार्यक्रमाची जबाबदारी माझ्यावरती आहे. म्हणजे या आजारांसाठी तुम्ही या काम आजारासाठी बघता. मी काम करतो. 1 मे ते 8 मे हा थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र जनजागरण सप्ताह आपण साजरा करतोय. त्याचं कारण काय? शासनानं 1 मे ते 8 मे थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र हा सप्ताह साजरा करण्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की थॅलेसेमियानं आपल्या महाराष्ट्रामध्ये बरेच लहान मुलं ग्रस्त आहेत आणि हे आजार अनुवंशिक असल्यामुळं तो लोकांच्यामध्ये होऊ नये या संदर्भात काळजी घ्यावी आणि तो झाला तर काय करावं हे लोकांना समजावं किंवा त्यात पॅनिक होऊन किंवा कुठल्या प्रकारचं टेन्शन न घेता त्याला धैर्यानं तोंड द्यावं ह्यासाठी हा सप्ताह साजरा करतात. या आजाराचं गांभीर्य काय आहे? अनुवंशिक असल्यामुळे ह्याचं गांभीर्य भरपूर आहे आणि हा उपजतच होत असतो. जरा म्हणजे आईवडिलांच्याकडून मुलामध्ये येणारा आजार आहे आणि हा आजार जर मुलामध्ये झाला तर लहान वयापासून त्यांना वारंवार रक्त चढवून लागणे, हिमोफिलिया असला तर फॅक्टरची कमतरता झाल्यानंतर शरीरामध्ये मेंदू किंवा जे सांधे आहेत त्याच्यामध्ये रक्तस्राव होत असतो, त्यामुळे त्यांच्या वेदना वगैरे होतात. तो त्यांना फॅक्टर वरचेवर घ्यावा लागत असते आणि फॅक्टर हे जास्त खर्चिक आहेत. एका फॅक्टरची किंमत ₹1,00,000-1,50,000 रुपये असते. हे फॅक्टर आपल्याला प्रत्येक मुलामध्ये 3 आठवड्यानं असं घ्यावं लागतं. सिकल सेल ॲनिमियामध्ये सुद्धा तसंच आहे. त्याच्यामध्ये सुद्धा वारंवार रक्त चढवावं लागतं. रक्तातल्या पेशी कमी झालेल्या असतात, मुलांची बौद्धिक क्षमता कमी होत असते, शारीरिक त्यांची कमजोरी झालेली असते, शाळेमध्ये त्यांच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण झाला असते आणि त्यामुळे हे मुलं पाठीमागं राहण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे हा आजार तसे गंभीरच आहेत. आता तुम्ही म्हणालात की हिमोफिलिया, थॅलेसेमिया, त्याबरोबर सिकल सेलही म्हणालात. हो. तर हे आजार म्हणजे नेमकं काय आणि ते कशामुळे होतात? यांची लक्षणं काय नेमकी असतात? आता आपण थोडं हिमोफिलियावरती बोलू. हिमोफिलिया म्हणजे हा असा आजार आहे की हा आजार पटकन लक्षात पण येत नाही. ज्याला काय कापलं तर शरीरातनं रक्त जे वाहत असते ते थांबत नाही. नॉर्मल माणसामध्ये कसं की थोडं कापलं की 1 मिनिटात 2 मिनिटामध्ये रक्त थांबतं, पण ह्या लोकांच्या मध्ये रक्तस्राव झाला तो थांबत नाही. त्याच्या पाठीमागं कारण काय तर त्यांच्यातले फॅक्टर कमी असतात. फॅक्टर 8, फॅक्टर 9 आणि फॅक्टर 13 कमतरता असल्यामुळे शरीरामध्ये हा रक्तस्राव होण्याची जास्त शक्यता असते आणि हा आजार अनुवंशिक आहे. म्हणजे आईवडिलांमध्ये जर असेल म्हणजे वडील किंवा आई दोघांपैकी कुणाला तर एक आजार असू शकतो. शक्यता वडिलाला जर आजार असला तर मुलामध्ये होतो, आईला आजार असला तर मुलामध्ये येतो, पण ते कसं की तिच्या येणाऱ्या पिढीमध्ये नाही तर त्याच्या पुढच्या पिढीमध्ये उत्पन्न होत असतो. म्हणजे ते त्यासाठी आपल्याला रक्ताच्या तपासणी कराव्या लागतात. दुसरं थॅलेसेमिया पण हा असाच प्रकारचा एक आजार आहे. त्याच्यामध्ये पण काय असतं की HB नॉर्मल जो HB असतो तो नॉर्मल नसतो, म्हणजे रक्त कमी होत असतं तयार आणि प्रत्येक 8-15 दिवसानंतर HBची किंवा रक्ताची पातळी कमी झालेली असते. ती किती असते साधारणपणे? साधारण आपले मुलामध्ये कमीत कमी 10 ते 12च्या दरम्यान HB असावा लागतो, पण ह्या थॅलेसेमियाच्या पेशंटमध्ये कमीत कमी 7, 8, 6 किंवा 5 पण इतका खाली येऊ शकतो आणि यासाठी आपल्याला वारंवार त्यांना ब्लड ट्रान्सफ्युजन करावं लागतं, ब्लड द्यावं लागतं. आणि हा पण आजार अनुवंशिक आईवडिलांच्यापासूनच असते. आई किंवा वडील दोघांपैकी कोणतरी एक कॅरियर असतं, म्हणजे ते वाहक असतात. ते वाहक असतात ते त्यांच्या मुलामध्ये येतं. मग हे होऊ नये म्हणून आपण त्याच्यासाठी पण उपाय करू शकतो. आणि सिकल सेल ॲनिमियामध्ये कसं की ज्या रेड पेशी, लाल पेशी असतात त्या गोल आकृती असतात,
पण सिकल सेल अॅनिमियामध्ये काय असतं की चंद्राकृतीचे ते एचबी निर्माण झाले असतात. म्हणजे तिचं स्वरूप बदललेलं स्वरूप असतं बदललेलं पेशीचं. असतं, पेशीचं स्वरूप बदलतं, त्यामुळे तो आजार निर्माण होतो. आणि त्यांच्यामध्ये पण रक्त कमी होत असते, त्यांना पण महिन्याला 2 महिन्याला असं रक्त चढवावं लागतं. हं. आणि ह्यांची बौद्धिक आणि शारीरिक कमकुवतपणा जास्त येत असतो लहान मुलामध्ये. हे म्हणजे स्वरूप बघितलं हं. की कशा प्रकारे हा आजार होऊ शकतो. पण हा आजार कशामुळे होतो याविषयी थोडंसं सांगा. आजार म्हणजे ज्याला आई किंवा वडील दोघांपैकी कोणतरी एक त्यामध्ये जीनचं त्यांच्या ह्याच्यात की हिमोफिलिया फॅक्टर कमी असणारं किंवा थॅलेसेमिया फॅक्टर असणारं किंवा सिकल सेल ॲनिमियाचा फॅक्टर असणारं, म्हणजे त्यांच्या गुणसूत्रामध्ये हे दोष निर्माण झालेला असते आणि तो दोष मुलामध्ये होतो. आता आई किंवा वडील दोघांपैकी एक असला तर त्याच्यात पण प्रमाण आहे. समजा आईच नुसती वाहक असेल तर मुलामध्ये होण्याची शक्यता 60% असते आणि जर दोघं जर असले तर होण्याची शक्यता 99% असते. म्हणजे आई आणि वडील दोन्ही वाहक असतील तर त्या हं. आजाराच्या संदर्भात. मग ते होऊ नये म्हणून त्याला आपण त्याच्यासाठी काळजी घेऊ शकतो. म्हणजे आता मला असं एक म्हणावंसं वाटतं की लग्न करताना हां. इतर गोष्टी बघतो तर त्याच्याबरोबर हां. ह्याही गोष्टी बघितल्या हां. पाहिजेत की ते या 3 आजारांपैकी कोणत्याही आजाराने ग्रस्त नाही आहेत ना आई वडील, हे बघितलं पाहिजे. हो. मॅडम तुम्ही आता चांगला प्रश्न विचारला. जसं आता लग्न करताना म्हणजे आपला समाज बऱ्यापैकी जागृत झाला आहे की हं. मुलं मुली पण शिकलेले आहेत. ते आता लग्नापूर्वी काय काय रक्ताच्या तपासणी करतात. म्हणजे उदाहरणार्थ कसं HIV पॉझिटिव्ह आहे का, बरोबर. HbSC पॉझिटिव्ह म्हणजे जो कावीळचा प्रकार आहे तो आहे का, ह्या जशी तपासणी करतात तसं लग्न होण्यापूर्वी जर दोघांची जर रक्ताची तपासणी HPCL म्हणून एक आहे, बरं. त्याच्यामध्ये HB कुठल्या प्रकारचा आहे आणि त्यांच्या भविष्यात होणाऱ्या बाळामध्ये तो आजार येऊ शकतो का नाही हे जर आपण तपासलं तर हं. आपला महाराष्ट्र ह्यातून मुक्तच होणार आहे. हं. त्यासाठी तर हा शासनानं प्रोग्राम चालू केला आहे की लोकांच्यामध्ये जनजागृती व्हावी. म्हणजे लग्न ठरण्यापूर्वी ह्या दोघांनी जर वैयक्तिक पातळीवरती आणि मनावरती घेऊन ह्या आजाराची जर तपासणी केली तर त्यांच्या येणाऱ्या भविष्यातल्या बाळामध्ये हे आजार दिसणारच नाही आहेत. हं. बरोबर. यालाच जोडून मी एक विचारते की दोन्ही लोक जर या आजाराने ग्रस्त असतील तर त्यांनी विवाह टाळावा याविषयी बोललो. हां. पण जर यातली एक व्यक्ती या आजाराने ग्रस्त असेल आणि दुसरी नसेल तर याचं प्रमाण किती होऊ शकतं मुलांच्या आता त्याचं प्रमाण कसं आहे की समजा जर एक व्यक्ती वाहक असेल म्हणजे त्याच्यात आजाराचा दोष आहे तर त्या मुलामध्ये एक मुलगा त्यातला पॉझिटिव्ह येऊ शकतो, 2 मुलं त्यातले वाहक होऊ शकतात आणि 4था मुलगा नॉर्मल होऊ शकतो. मग हे आजार समजा जर चुकून दुर्दैवानं जर अशा मुलांचं किंवा मुलीचं लग्न जर झालं तर मुलामध्ये दोष आहे का नाही बघण्यासाठी आपल्याला पहिल्या 3 महिन्यामध्ये पण तपासणी करून समजू शकते की मुलामध्ये हे दोष येत आहेत की नाही. पण हे सगळं करण्यापेक्षा असे विवाह टाळणं हे अतिशय योग्य. विवाह टाळणं अतिशय योग्य आहे. हं. कारण अशा मुलामुलीमध्ये जर लग्न जर झालं तर येणाऱ्या त्यांच्या भविष्यातल्या बाळामध्ये हे दोष 100% दिसणारच आहेत. हं. आता आपण या आजाराविषयी माहिती घेतली, पण यावर उपचार कशा प्रकारचे करता येतात किंवा प्रतिबंध करण्यासाठी काय करावं लागेल? आता जर समजा चुकून दुर्दैवानं जर बाळामध्ये हे आजार जर निर्माण झाले तर उपचार म्हणजे हिमोफिलियाच्या पेशंटला 8 दिवसानं त्यांची जशी रिक्वायरमेंट असेल तसं फॅक्टरचं इंजेक्शन आपल्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे, तिथं त्यांना घ्यावं लागतं. हं. आणि दुसरी आता हिमोफिलियामध्ये एक रिसेंट ॲडव्हान्स आपल्याकडे उपचार पद्धती आल्या की फॅक्टर न घेता गोळ्या औषधावरती म्हणजे जसं BP शुगरच्या पेशंटला जसे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तशा गोळ्या येत्या तशा जर त्यांनी रेग्युलर जर गोळ्या घेतल्या तर त्यांच्यामध्ये होणारे भविष्यात ज्या अडचणी आहेत, सांधे वगैरे बधीर झालेले असतात किंवा ऑपरेशन करायला लागते किंवा मेंदूमध्ये रक्तस्राव तो थांबवता येऊ शकतो. म्हणजे फॅक्टरची त्यांना गरज आहे. थॅलेसेमियाच्या पेशंटमध्ये पण आपल्याला प्रत्येक आठवड्याला 3 आठवड्याला रक्ताचं त्यांना द्यावं लागतं आणि रक्त दिल्यानंतर त्यांच्यामध्ये जे कॉम्प्लिकेशन होतात किंवा दुसरे जे दुष्परिणाम होतात की वारंवार रक्त देण्यामुळं तर ते होऊ नये म्हणून पण आपल्याकडे गोळ्या औषधं उपलब्ध आहेत, ते त्यांना आम्ही रेग्युलर देतो. आणि सिकल सेल ॲनिमियामध्ये जर तो आजार निर्माण झाला तर रक्त चढवणं हा एक उपाय आहे, पण त्याच्याबरोबर दुसरे एक आता गोळी निघालेले औषध की ते त्यांनी रेग्युलर जर घेतली तर त्या बाळाला वारंवार रक्त चढवायची गरज नाही लागणार. हं. आणि प्रतिबंध कसा करता येईल? प्रतिबंध म्हणजे तेच आता मी मगाशी बोललो त्याप्रमाणे जर समजा मुलाची आणि मुलीची जर ह्या गोष्टी संदर्भात तपासणी केली तर आपण भविष्यात होणाऱ्या बाळामध्ये ते आजार टाळू शकतो. लग्न जर झालं तर लग्न झाल्यानंतर पहिल्या प्रेग्नन्सी 3 महिन्यामध्ये कोरोनिक फ्लुइड किंवा जे बाळाच्या भोवती जे पाणी असतं त्या पाण्याची जर तपासणी केली तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला आजाराच्या संदर्भात बऱ्यापैकी माहिती मिळू शकते. जर ते मूल जन्माला आलं तर मग कोणती काळजी घ्यायची? आता जर मूल जन्माला आलं तर पहिले तुम्हाला
HPCL म्हणून एक तपासणी आहे. हं, ते बऱ्यापैकी आपण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सगळ्या बाळांची करून घेतोच. हं. पण समजा त्यातून जर मूल जन्माला आलं आणि त्याला जर तो आजार निर्माण झाला तर आपण त्यांना म्हणजे आईवडिलांना त्याची कल्पना देतो की बाळामध्ये असा असा आजार आहे हं. आणि या संदर्भात ह्या सगळ्या तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. सगळ्यात हिमोफिलिया किंवा थॅलेसेमियाच्या बाळाचे पहिले महिना 2-3 महिन्यामध्ये आपल्याला समजून येतात. पण सिकल सेल ॲनिमिया असा आजार आहे की तो लवकर लक्षात येत नाही. हं. बाळ वरचेवर आजारी पडू शकतं, ताप येऊ शकतो, खोकला वगैरे येत असतंय. पण हे कधी उशिरानं कळतं. उशिरानं कळल्यानंतर त्यांच्यामध्ये मेंदूची वाढ म्हणा किंवा बाकीच्या ज्या शारीरिक वाढ आहेत त्या कमजोर होत जातात. ते जर अगोदरच आपण तपासणी करून जर हे बघितलं की बाळामध्ये हे दोष आहेत की नाही तर त्या बाळाचं आयुष्य किंवा त्याचं जीवन आपण चांगलं करू शकतो. आता म्हणजे आपण हे पाहिलं की ज्या 2 बाधित व्यक्ती आहेत त्यांचं जर लग्न झालं तर अशा प्रकारचं मूल जन्माला येऊ शकतं. येऊ शकतं. पण 2 सुदृढ व्यक्ती आहेत आणि त्यांचं लग्न झालं तर त्यातही अशा प्रकारची मुलं जन्माला येऊ शकतात का? नाही, तसं नाही येऊ शकत. फक्त त्याला म्हणजे माता किंवा पिता ह्या दोघांच्या वाहक पैकी असेल कोणाला तरच. वाहक असतील तरच. हं, आई वडिलांच्या गुणसूत्रामध्ये काही तर दोष असल्याशिवाय असं बाळ निर्माण नाही होऊ शकत. सुदृढ हं. व्यक्तीमध्ये होण्याचे चान्सेस 0% आहेत. बरोबर. सर तुम्ही म्हटलं की हे उपाय खर्चिक आहेत या आजारांवरचे. तर त्यासाठी आपल्याकडे शासनाकडून काही मदत मिळते का? शासनाकडून आपल्याला जे हिमोफिलियाचे जे फॅक्टर आहेत ते फ्री ऑफ कॉस्ट दिले जातात. हं, ह्या तिन्ही आजारासंदर्भात जे जे औषध उपचार आपल्याकडे आहेत ते सगळे शासन पुरवतं. हं. फक्त त्या लोकांनी लवकरात लवकर त्याचं निदान झाल्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कुठल्याही जरी गेले तर त्यांना ते उपचार मिळतात. उपचारांबाबत दिरंगाई करताना नाही आहे. हिमोफिलियाच्या पेशंटसाठी किंवा थॅलेसेमियाच्या पेशंटसाठी आणि सिकल सेल ॲनिमियासाठी पाठीमागच्या एक 15 दिवसापासून आपल्याकडे डे केअर सेंटर चालू केलेलं आहे. बर त्या डे केअर सेंटरमध्ये रात्रंदिवस तिथं स्टाफ असतात. डॉक्टर रात्रीचं कॅज्युअल्टीमध्ये असतात, ते बघतातच. आणि हिमोफिलियाच्या पेशंटला तर कुठल्याही प्रकारची दिरंगाई केली जात नाही. बर त्याच्यामध्ये तो पेशंट आल्यानंतर विदिन 5 ते 10 मिनिटांमध्ये त्याला उपचार मिळतात. हं. म्हणजे आपल्या शासकीय रुग्णालयात हं. यासाठी खूप चांगल्या सुविधा उपलब्ध चांगल्या करून सुविधा दिलेल्या आहेत. आहेत. चांगल्या सुविधा आहेत. आणखीन कोणत्या प्रकारच्या सुविधा तिथे मिळतात? आणखीन म्हणजे आपल्यात आता थॅलेसेमियाच्या पेशंटला ब्लड ट्रान्सफ्युजन देतो आपण. त्याप्रमाणे त्यांना गोळ्या औषध देतो. गरज वाटली तर त्यांची आपण रक्ताची तपासणी 3 महिन्यातून करतो. हं. हिमोफिलियाच्या पेशंटला सुद्धा आपल्याकडं जर गरज लागली तर ऑपरेशन करण्याची पण सोय आहे. ते हं. आपण मोफतच करतो. समजा इथं जर नाही झाले तर कोल्हापूरला डॉक्टर वरुण बापना म्हणून आहेत. ते आपले हेमॅटॉलॉजिस्ट आपल्याला गव्हर्नमेंटला अटॅच असल्यामुळं आपले पेशंट बऱ्यापैकी त्यांच्याकडे रेफर होतात. हं. मग त्याप्रमाणे ते समजा एखाद्या हिमोफिलियाच्या पेशंटमध्ये गुडघ्यामध्ये जास्त रक्तस्राव झालेला असेल आणि तो गुडघा सुजलेला असेल तर ते ऑपरेशन करून त्याने व्यवस्थित करतात. आपल्या इथं सिकल सेलचं एकच फक्त पेशंट आहे. हं. बाकी हिमोफिलियाचे आणि थॅलेसेमियाचे बरेच पेशंट आहेत. हिमोफिलियाचे 57 पेशंट आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये. थॅलेसेमियाचे 13 ते 15 पेशंट आहेत आणि सिकल सेलचा एक आहे. हं. मग यांचं नियमित तुम्ही फॉलोअप घेता का? हा, या नेहमी लोकांचं? नियमित फॉलोअपच असतो. आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये असतो. आणि दुसरं समजा जर हिमोफिलियाचा पेशंट दुसऱ्या जिल्ह्यातला जरी आला तर आपल्या इथं रजिस्टर नाही म्हणून आपण त्याला उपचार द्यायचं टाळत नाही. त्याला सुद्धा आपल्या इथं उपचार मिळतात. बरोबर. आपल्या इथं हिमोफिलियाचा एक मुलगा आहे शिंदे म्हणून. हं. त्याचे वडील विजय शिंदे आपले हिमोफिलिया सोसायटी रत्नागिरी जिल्हा ह्याचे अध्यक्ष आहेत. मी रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटल येऊन 6 वर्ष झालं. ह्याच्या अगोदर ते प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये होतो. पण 6 वर्षापासून त्यांना मी उपचारावरती आहे हं. आणि ते आमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात. गरज पडली रात्री अपरात्री वगैरे ते येतात फॅक्टरसाठी हं. आणि ते आम्हाला त्यांचं पण बऱ्यापैकी सहकार्य आहे. करतात ते म्हणजे. आणि तसंच आमच्या सिव्हिल हॉस्पिटलचे CS सर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन सर ह्याचं पण आम्हाला सहकार्य असतं. कुठल्या प्रकारची अडचण येत नाही. कुठल्या एखाद्या फॅक्टर किंवा औषधाबाबतीत जर आम्ही त्यांना लगेच मागणी केली तर ते लगेच आम्हाला हं. उपलब्ध करून देतात. तर श्रोते हो, आता आपण विजय शिंदे यांच्याशी थोडीशी बातचीत करूया आणि हिमोफिलिया या आजाराने त्यांचा मुलगा ग्रस्त आहे त्याविषयी आपण थोडीशी त्यांच्याकडून माहिती करून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. सर तुमचा मुलगा हिमोफिलियाने ग्रस्त आहे हे तुम्हाला पहिल्यांदा कधी कळलं? मला 3 महिन्याचं असतानाच कळलं की माझा मुलगा हिमोफिलिया आजाराने ग्रस्त आहे. ते सुरुवातीला समजलं की त्याच्या अंगावर काळे निळेसे चट्टे आले. त्यामुळे मी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर बेडेकर सरांकडे गेलो घेऊन. त्यांनी सांगितलं की ब्लडमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो किंवा आहे. मग मी मुंबईला घेऊन गेलो त्याला. मुंबईमध्ये त्याची ट्रीटमेंट केली. तिथल्या डॉक्टरांनी ब्लड टेस्ट केलं आणि त्यांनी सांगितलं की ह्याला हिमोफिलिया आहे.
पण हिमोफिलिया काय आहे हे आम्हाला माहीत नव्हतं. हं. नंतर मग मला समजलं की हिमोफिलिया म्हणजे रक्ताचा आजार आहे आणि त्याच्यामध्ये रक्त गोठत नाही. वारंवार त्याला जर कुठे इजा झाली तर रक्त थांबत नाही हं. आणि वारंवार जर कुठे लागलं तर खूप मोठे इंटरनल ब्लीड होतं. मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्यास पेशंट दगावतो. असा हा आजार आहे. अतिशय गंभीर असा हा आजार आहे. गंभीर असा हा आजार आहे. मग आता तुमचा मुलगा किती वर्षांचा आहे? आता माझा मुलगा 17 वर्षाचा आहे. तुमचा मुलगा 3 महिन्याचा असताना तुम्हाला समजलं की त्याला हिमोफिलिया झालाय हो. म्हणून. तर 3 महिने ते 17 वर्ष हा प्रवास कसा काय होता? 3 महिने म्हणजे सुरुवातीला आमच्या रत्नागिरीमध्ये कुठचाही हिमोफिलियासाठी उपचार नव्हते. आम्ही इथून त्याला घेऊन कोल्हापूरला जायचो. ज्यावेळेला त्याच्या कधी पण डोपर सुजेल किंवा अजून काय अन्य होईल, दुखलं तर कोल्हापूरशिवाय पर्याय नव्हता आम्हाला. बरोबर. तिथे फॅक्टर दिलं जाईल. फॅक्टर म्हणजे जे हिमोफिलियासाठी जे इंजेक्शन वापरतात त्याला फॅक्टर्स म्हणतात. ह्या पेशंटमध्ये फॅक्टर 8 आणि 9 अशी 2 फॅक्टर्स असतात. ते माझ्या मुलाला फॅक्टर 8 लागायचं हं. आणि त्याची कॉस्ट पण खूप जास्त होती जी आम्हाला परवडणारी नव्हती. तरीसुद्धा आम्ही त्याला कोल्हापूरला घेऊन जायचो आणि कोल्हापूरला त्याची ट्रीटमेंट करून घेऊन येतो. मग आता 3 महिन्याचं असताना तुम्ही इथे पहिल्यांदा रुग्णालयामध्ये त्याला नेलात. हो. तर 3 महिने ते 17 वर्ष या मधल्या काळात जिल्हा शासकीय रुग्णालयात तुम्हाला कशी काय मदत मिळाली किंवा उपचार पद्धतीत काय काय तुम्हाला बदल मिळाले इथे? हां, बरोबर. कारण माझा मुलगा जवळजवळ 7 ते 8 वर्षाचा असताना जिल्हा रुग्णालयामध्ये त्याच्यासाठी इंजेक्शन उपलब्ध झाले. याच्या आधी काहीच नव्हती. नंतर आम्हाला एक नवीन इंजेक्शनं आली. पहिल्यांदा आधी प्लाझ्माचं एक इंजेक्शन आलं. ते फक्त 24 तास चालायचं. त्याच्यानंतर एक आठवड्याचं इंजेक्शन आलं. जे आठवडा दिलं तर त्याची ब्लिडिंग थांबायचं. त्याच्यानंतर आता 1 महिन्याचं इंजेक्शन उपलब्ध आहे. मग आता त्याची तब्येत कशी काय आहे? हां, आता तो खूप चांगला आहे आणि त्याला स्विमिंग, सायकलिंग हे फार महत्त्वाचं आहे आणि फिजिओथेरपी, व्यायाम या तिन्ही पण आम्ही देत आहोत. त्यामुळे तो आता 2nd इयरला आहे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला. वा. हो, तुम्ही सांगितलं की त्याला फॅक्टरची इंजेक्शन्स द्यावी लागायची. बरोबर. मग आता पण ती द्यावी लागतात का? हो, आताही द्यावी लागतात त्याला. आणि काय उपचार असतात त्याच्याबरोबर? नाही, ह्याच्याबरोबर काय पेन किलर गोळ्या असेल तर त्या काय वारंवार देत नाहीत. त्याचं पेन बघून किंवा त्याचं किती दुखणं आहे ह्याच्यावर ते ठरवतात की गोळ्या द्यायच्या की नाही. परंतु इंजेक्शन हे द्यावंच लागतं त्याला. ते किती दिवसांनी द्यावं लागतं? कसं आहे, पहिल्यांदा ॲक्च्युली हा हिमोफिलिया म्हणजे हा आजारामध्ये कधीही आपटू शकतो, कधीही लागू शकतो. शाळेत गेला, शाळेत पडला, त्याला लागू शकतं. त्याच्यासाठी 24 तास मुदतीची पहिली इंजेक्शन होती. 24 तासच आपल्या बॉडीमध्ये ते राहायचं. त्याच्यानंतर जर परत लागलं तर तुम्ही परत द्यायचं. आणि ही इंजेक्शन ही वजनावर दिली जातात. त्याचं वजन किती आहे याच्या प्रमाणात त्याला इंजेक्शनचा डोस मात्रा ठरवली जाते. हिमोफिलिया सोसायटी रत्नागिरी या संस्थेचे तुम्ही अध्यक्ष आहात. हो. तर या संस्थेचं कार्य कसं चालतं आणि तुमचा रोल काय आहे त्याच्यात? लोकांना मदत करणं वगैरे बरं. हा रोल जो आहे तो तुम्ही कसा काय निभावता? हिमोफिलिया सोसायटीची स्थापना आपण 1 डिसेंबर 2016ला केली. फक्त पेशंटला मदतीच्या उद्देशानं आपण ह्या सोसायटीची स्थापना केली होती. सोसायटीमध्ये आपण जे सदस्य किंवा हे घेतले ते स्वतः हिमोफिलिक आहेत किंवा त्यांच्या मुलाला हिमोफिलिया आहे. असेच आम्ही सगळे टीमवर्क करतो. आणि ज्या वेळेला कुठल्याही पेशंटचा आम्हाला फोन येतो की असं झालेलं आहे, त्यावेळेला आम्ही सिव्हिलशी कनेक्ट असतो. सिव्हिलच्या डॉक्टर्सना सांगतो, त्यांना जी लागेल ती मदत करतो. ज्या वेळेला जखम होते त्यावेळेला त्या ठिकाणी किंवा सुस्त त्यावेळेला बर्फ हा त्यांच्यासाठी खूप मोठं औषध आहे. त्यामुळे ते बर्फ जर लागत असेल तर आपण त्याला फ्रीज किंवा अशी काही प्रमाणात जेवढं आम्हाला शक्य होईल तेवढी आपण त्यांना मदत करतो. औषधांची मदत करतो किंवा अजून काय मदत लागली किंवा माहिती लागली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माहिती आणि अवेअरनेस हा फार महत्त्वाचा आहे ह्याच्यामध्ये. ते आम्ही करतो. अवेअरनेस लोकांच्या मध्ये निर्माण व्हावा यासाठी तुम्ही काय काय गोष्टी करता? अवेअरनेससाठी आम्ही जो रक्तरोग तज्ज्ञ आहेत त्यांना आम्ही आमंत्रित करतो. जे KEM किंवा कोल्हापूर इथून आम्ही त्यांना बोलावतो आणि त्याच्याबद्दल नवीन जी पद्धत आलेली आहे, उपचार पद्धती आहे त्याबद्दल माहिती देण्यासाठी सांगतो. पेशंटचा कॅम्पही घेतो. आम्ही डॉक्टरांना सांगतो की पेशंटनाही त्याची माहिती व्हायला पाहिजे की आपण कशी काळजी घ्यावी. ही जी जनजागृती आहे ती पहिल्यांदा आणि आता ह्याच्यामध्ये काय फरक आहे? म्हणजे पहिल्यांदा लोकांना याविषयी माहिती कमी होती आणि आता वेगवेगळ्या माध्यमातून ती त्यांच्यापर्यंत पोहोचते. तर ते तुम्हाला अप्रोच होतात की तुम्हाला अशी माणसं शोधावी लागतात? नाही, ॲक्च्युली आमची संस्था असल्यामुळे
आम्ही सिव्हिलला टीम कायम कार्यरत असते ह्याच्यासाठी. आणि हिमोफिलियाच्या पेशंटला ज्या वेळेला डॉक्टरांकडे हिमोफिलियाचा पेशंट येतो त्यावेळेला ते स्वतःहून सांगतात की तुम्ही हिमोफिलिया सोसायटीशी संपर्क करा, ते तुम्हाला मदत करतील. अशा तऱ्हेनं आमचं रजिस्ट्रेशन होतं पेशंटचं. आमची हिमोफिलियाची जी संस्था आहे इथे रत्नागिरीमध्ये, ती हिमोफिलिया सोसायटी रत्नागिरी चॅप्टर ह्या नावानं धर्मदाय आयुक्तांकडे रजिस्टर संस्था आहे. बरं. अशाच आमच्या भारतामध्ये 105 संस्था आहेत आणि त्याचे ॲपिलेट आपण झालेलो आहे किंवा हिमोफिलिया फेडरेशनशी संलग्न आहे आपली संस्था. बरं बरं. हिमोफिलियाग्रस्त मुलांना वाढवणं हे तसं जोखमीचं काम आहे आणि गेली 17 वर्ष तुम्ही तुमच्या मुलाला चांगल्या पद्धतीने वाढवलेत. आता तो सध्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंगही करतोय. बरं. या मुलांना जपणं खूप महत्त्वाचं असतं. ते तर तुम्ही करताच आहात. त्याचबरोबर इतरही पेशंट्सना तुम्ही माहिती देताय, त्यांना मदत करताय. ही खूप मोलाची गोष्ट आहे. आणि आज तुम्ही इथं आलात आणि आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. सर, 1 मे ते 8 मे हा जो आपण थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र जनजागरण सप्ताह साजरा करतोय, तर याच्यामध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयाची भूमिका काय आहे ती जरा आम्हाला सांगावी. जिल्हा शासकीय रुग्णालयाची भूमिका म्हणजे काय की आम्ही हा सप्ताह सर्व ठिकाणी साजरा करतोय. आता जिल्हा आरोग्य अधिकारी अटले सरांना पण आम्ही ह्याची कल्पना दिलेली आहे किंवा त्यांना आम्ही सांगणार आहोत की तुमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आशा अंगणवाडी सेविका त्यांना ह्या आजाराची माहिती देऊन त्यांच्यामध्ये जनजागृती करावी. ह्या सप्ताहामध्ये 1 मेला आपण ह्या सप्ताहाचा शुभारंभ केला. त्यानंतर 4 तारखेला आम्ही आत्ता एक आमच्या नर्सिंग कॉलेजच्या मुलं आहेत त्यांच्यामध्ये पण त्यांना लेक्चर दिलेलं आहे की बाबा हा आजार होऊ नये म्हणून आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या घरच्या लोकांना पण ह्याची कल्पना द्यावी. 5 तारखेला लोकांच्यामध्ये जनजागृती व्हावी आणि ह्या आजारातील जे बाधित मुलं आहेत त्यांना वेळेवरती रक्त मिळावं ह्यासाठी 5 तारखेला आम्ही ब्लड डोनेशनचा कॅम्प आयोजित केला होता. 6 तारखेला आम्ही शासकीय जिल्हा रुग्णालय येथून जे स्तंभापर्यंत एक प्रभात फेरी आयोजित केली होती आणि त्यानंतर 8 तारखेला आम्ही सप्ताहाचं समारोप करणार आहोत. समारोपाची संकल्पना कशी असणार आहे? समारोपाची संकल्पना आमच्या OPDच्या हॉलमध्ये जे येणारे आमच्या इथं रुग्ण आहेत जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये त्या रुग्णांच्या संदर्भात त्यांना पण एक ह्या आजाराचं गांभीर्य आणि उपचार किंवा काय काळजी घ्यावी ह्या संदर्भात CS सर आणि डीन सर यांना बोलवून आम्ही त्यांच्यामार्फत सांगणार आहोत. जनजागृतीपर कार्यक्रम ठेवणार आहोत. आता तुम्ही जिल्हा शासकीय रुग्णालयाची भूमिका यामध्ये सांगितलीत, पण लोकांचा यात सहभाग कसा होता आणि तो कसा असला पाहिजे? लोकांचा सहभाग बऱ्यापैकी तसा चांगलाच आहे, पण लोकांनी ह्याच्यापेक्षा आणि जास्त जागरूक व्हावं. जसं तुम्ही मुलगा मुलगी नोकरी करते की नाही, ती किती कमवते, तो कसा राहतोय, कसा आहे, त्याला कुठलं व्यसन आहे का नाही, हे जसं तुम्ही चौकशी करता तसंच ह्या आजारासंदर्भात जागरूक होऊन ह्या आजाराबद्दल तुम्ही माहिती घ्यावी आणि त्या संदर्भात तुम्ही लग्नापूर्वी ह्याची तपासणी करावी आणि लग्नानंतर पण तपासणी करावी की जेणेकरून समाजामध्ये हिमोफिलिया, थॅलेसेमिया किंवा सिकल सेलचे बाळं जन्माला येणार नाही. ह्याच्यामुळं आपला महाराष्ट्र थॅलेसेमिया मुक्त, हिमोफिलिया मुक्त आणि सिकल सेल ॲनेमिया मुक्त होऊ शकेल. सर, आता हिमोफिलिया आणि थॅलेसेमिया याच्याविषयी आपण बोललो, तर सिकल सेल हा आजार कसा आहे, म्हणजे ह्याच्यापेक्षा वेगळा आहे का, त्याच्याविषयी माहिती सांगा. हां, तर सिकल सेल आजार पण हा वेगळाच आहे, हा पण अनुवंशिकच आहे. ह्याच्यामध्ये काय होतं की रक्तामधल्या ज्या लाल पेशी म्हणजे रेड सेल्स ह्या ज्या असतात त्या आपल्या गोल आकाराच्या असतात. सिकल सेल ॲनिमियाच्या पेशंटमध्ये मुलामध्ये तर त्या गोल आकाराच्या नसून चंद्राकृती असतात, म्हणजे त्यांचा HB क्रिसेंट टाईप असतो. त्यामुळं त्या मुलामध्ये HBचं प्रमाण कमी कमी होत असते, त्याला वारंवार ताप वगैरे येत असतो, आजारी पडत असते आणि त्याच्यामधला उत्साह किंवा त्याचे ज्या नॉर्मल ॲक्टिव्हिटीज असतात त्या कमी असतात. आणि हा आपण बाल जन्माला आल्यानंतर पण आपल्याला ते लक्षात येतं. त्याच्यासाठी पण तपासण्या आहेत रक्ताची जर आपण तपासणी CBC जरी नॉर्मल केली तर त्याच्यामध्ये सुद्धा हा आजार आहे की नाही समजू शकतो. त्याच्यामध्ये लाल पेशीची जी आकृती आहे किंवा जी रचना आहे ते रचना कशा प्रकारची आहे, नॉर्मल आहे की अबनॉर्मल आहे हे आपल्याला कळून येऊ शकतं आणि त्याच्यामुळे तो बाळातला आजार आपल्याला नक्की समजू शकतो. आणि दुसरं HB इलेक्ट्रोफोरेसिस आणि HPCL ह्या 2 तपासणी ह्या तिन्ही आजारामध्ये होऊ शकतात आणि ह्या तिन्ही आजारांचं निदान ह्या 2 तपासणीवरती आपल्याला करता येऊ शकतं. सर, आता ह्या ज्या तपासण्या तुम्ही म्हटलं तर त्या काय लक्षणं दिसली तर करायच्या आहेत? समजा बाळ जर सारखं आजारी पडत असेल
आणि त्याचा वारंवार जर HB कमी होत असेल, अंगातलं रक्ताचं प्रमाण जर कमी होत असेल, तर ह्या तपासण्या करण्याला आम्ही सांगतच असतोय. आणि थॅलेसेमियाच्या पेशंटला तर जन्मजातच तो समजून येतो पहिल्या 4-6 महिन्याच्या आतच, की त्याच्या अंगातली रक्ताची पातळी किती आहे, त्याला कुठल्या प्रकारचा आजार आहे किंवा त्याला असं वारंवार का रक्त चढवावं लागतं. ते तपासणी केल्यानंतर त्यात समजून येतं की बाबा ह्यांना असा एक आजार झालेला आहे. परत हिमोफिलियाच्या मुलामध्ये तर समजूनच जातं, जन्मताच ते असतेच आजार. दुसरं की ह्याच्यामध्ये उपचाराच्या पद्धतीमध्ये अजून एक आपल्याला ॲडव्हान्स म्हणजे सिकल सेल आणि थॅलेसेमियाच्या पेशंटमध्ये आपल्याला बोन मॅरो ट्रान्सप्लांट करून त्या मुलामध्ये हे उपचार पूर्णतः थांबवता येऊ शकतात बोन मॅरो ट्रान्सप्लांट केल्यामुळे. म्हणजे तो बोन मॅरो ट्रान्सप्लांट केल्यामुळे काय होतं की रक्तामध्ये लाल पेशीचा जो आकार आहे तो नॉर्मल होऊ शकतो आणि त्यांना भविष्यात वारंवार रक्त चढवणं किंवा गोळ्या औषध घेणं ते बऱ्यापैकी कमी प्रमाण लागतं. ही जी उपचार पद्धती म्हटली ती जर केली तर या आजारांपासून पूर्णपणे मुक्तता मिळू शकते का? पूर्णपणे मुक्तता मिळू शकते. म्हणजे 99% तर पूर्ण मुक्त होतं. म्हणजे त्यांना जे वारंवार रक्त चढवावं लागणं किंवा गोळ्या औषध घेणं ह्याची गरज भासत नाही आहे. यासारख्या आणखीन कोणत्या उपचार पद्धती आहेत का की या आजारापासून पूर्णपणे मुक्तता मिळेल अशा? याच्यापासून आता एक उपचार पद्धती म्हणजे जीन्स थेरपी एक आपल्याकडे तयार होणार आहे. म्हणजे आईवडिलाकडून येणारी जीन्स आहेत त्या जीनमध्येच दोष निर्माण होऊ नये त्यासाठी आता जीन थेरपी एक आपल्याकडे म्हणजे जीनमध्ये बदल करणं. बदल करणं हा एक आता रिसेंट ॲडव्हान्समध्ये आपल्याकडे येत आहे. पण ते अजून जरा वेळ लागेल पण तो येईल उपचार पद्धती. आणि ती उपचार पद्धती आल्यानंतर ती मला उपचार वाटतं या पद्धती आल्यानंतर ह्या सगळ्यापासून पण सगळ्या मुक्तता मिळू गोष्टीपासून आपल्याला म्हणजे बाळाला मुक्त करता येईल. मला वाटतं महाराष्ट्र सरकारचा जो उद्देश आहे की थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे तो या उपचार पद्धतीनं नक्कीच साध्य होईल. हो. आता हे जे 3 आजार आपण पाहिले म्हणजे हिमोफिलिया, थॅलेसेमिया आणि सिकल सेल याचं आपल्याकडे तसं प्रमाण कमी आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सिकल सेलचं प्रमाण कमी आहे आणि सिकल सेल हा आजार बऱ्यापैकी आदिवासी लोकांमध्ये जास्त आहे. मग त्याचं प्रमाण जास्त कुठल्या जिल्ह्यात आहे? जास्त गडचिरोली, भंडारा म्हणजे आपला विदर्भ साईट आहे ना त्या बाजूला जास्त प्रमाण आहे सिकल सेल ॲनिमियाचं. कुपोषित बालकं जास्त प्रमाण आहे ना त्याच्यामुळे होतं. म्हणजे तिथे जनजागृतीचा अभाव दिसून आहे, येतो त्याच्यामुळे हा आजार तिकडे जास्त दिसून येतो. दुसरं म्हणजे काही काही लोक बाळांना हा आजार झाला हे सुद्धा बऱ्यापैकी ॲक्सेप्ट करत नाहीत. त्यामुळे उपचार घ्यायला पण टाळाटाळ करतात. बरोबर. ह्या आजारासंदर्भात तर शासन फ्रीमध्ये दिव्यांग लोकांना जसं आपण सर्टिफिकेट देतो की एसटीच्या सवलतीमध्ये किंवा दुसऱ्या ठिकाणी कुठं त्यांना पटकन सुविधा उपलब्ध करण्यात यावी तसं ह्याही लोकांना आपण दिव्यांग सर्टिफिकेट देतो. त्याच्यामुळे त्याच्याबरोबर जाण्या येणाऱ्या लोकांचा एसटीचा प्रवास असो किंवा कुठल्याही असू दे त्या सगळ्या मोफत होतात. आणि शासन तर ह्या मुलांच्यासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क न आकारता सर्व उपचार मोफत केले जातात. ऑपरेशन जरी असले तरी ऑपरेशनसुद्धा मोफत होतात. ह्याच्यामध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांट पण बऱ्यापैकी फ्रीमध्ये होण्याच्या म्हणजे शासनाचा तसा प्रयत्न आहे की ह्या मुलांच्यामध्ये सुद्धा हे ऑपरेशन आपण फ्रीमध्ये करू शकू. चांगल्या सुविधा शासनानं उपलब्ध करून दिलेल्या आहेत. फक्त जनजागृती आणि लोकांना आपल्यापर्यंत अप्रोच होणं महत्वाचं आहे. आणि हा आजार झाल्यानंतर तो बाबा ठीक आहे झाला तर त्याच्यावरती आपण उपचार करू किंवा त्याला आपण व्यवस्थित काळजी त्याची घेऊ एवढं जरी इतपत केलं तर भरपूर प्रमाणात होऊन जाईल. म्हणजे गांभीर्य लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. सर आज आपण इथं आलात आणि थॅलेसेमिया या आजाराविषयी आमच्या श्रोत्यांना खूप छान माहिती दिलीत आणि शासनाची यामधली भूमिका काय आहे, उपचार पद्धती कशी असते याविषयी आमच्या श्रोत्यांना समजून सांगितलं, छान माहिती दिलीत. त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे आणि आमच्या श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मला इथं बोलवून लोकांच्यामध्ये जनजागृती आणि या आजारासंदर्भात माहिती देण्यासाठी संधी दिली त्याबद्दल आकाशवाणी केंद्राचे आणि तुमचे मी आभार मानतो.